आपल्या खेळाडूंसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र एक आकर्षक बाईक असेल. थँक्यू व्हेरी मच अभित बाई खोत, कॉंग्रॅच्युलेशन. आणि ज्या ज्या खरं तर व्यक्तीची आपण वाट पाहत होतो, चला बॅटर आपण लवकर चला, ज्या व्यक्तीची आपण वाट पाहत होते ते जवाभाई यांचं आगमन. जवाभाई वेलकम. आणि जाऊया मॅच कडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स योगेशजी डोळे सर. मॅच चालू करा. चला बाकी सर्वांनी बाहेर या. मॅच चालू होती आहे. मोहम्मद 11 दामत आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते माज 11 दामत. या दोन उमर 11 दामत आणि माज 11 दामत अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. तमाम दामतकर आपण पाहता या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण की दामतकरांचं इंग टायलंड मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीम मध्ये जर पाहायला गेलं तर अगदी छोटे छोटे हे खेळाडू आपल्याला इथून खेळताना पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं एक महत्वाची गोष्ट असेल की दोन्ही टीमनं आपली एंट्री फीज खऱ्या अर्थाने इथून कंप्लीट केली आहे. म्हणजे एंट्री फी देऊनच या स्पर्धेमध्ये ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर 13,000 रुपये दोन्ही टीमनी पे केलेत. त्यानंतर मात्र मॅचला झाली आहे सुरुवात. 8 वाजून बरोबर 11 मिनिटांनी पहिला बॉल इथे डिलिव्हर्ड झाला. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय माज, नॉर्थ साइड एंडवरती मीर. ही सलामीची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला इथून पाहायला मिळेल तो मोहम्मद. हो यावेळी ऑन साईडला फटका तर चांगला केला. फिल्डर आहे हो, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल धावाली अकाउंट ओपन झालाय माज 11 टीमचा. हो ऑन साईडला खेळून काढला. बरोबर गॅप शोधली. गॅप मध्ये बॉल चाललाय. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकार. मीरच्या बाटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. मोहम्मदच्या विरोधामध्ये आलेला हा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5. हो फटका चांगला खेळलाय. बॉल सरळ जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार आला. चांगली सुरुवात झाली आहे माज 11 टीमची. आपण पाहता धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 11 वरती. साहिल थोडीसे डीजे बबलू थोडी रेस्ट घ्या. बबलू भाई एक मॅच होऊस पर्यंत रेस्ट घ्या. चला नेक्स्ट मॅचचा कॉल आपण या ठिकाणी देणार आहोत, परंतु त्याआधी इथे मात्र जेल ड्रॉप. सोपा झेल होता. एसटी रक्षक त्या ठिकाणी जज करत होते. त्यांचं जजमेंट चुकलं आणि जेल ड्रॉप झाला. संधी मिळाली पुन्हा एकदा मीरला या मॅच मध्ये पुन्हा एकदा जीवदान मिळालंय.
कारण की त्याच्याच बॅटमधून एक चौकार एक षटकार आला होता. त्यानंतर आता त्याला जीवदान मिळालं, तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच असेल सालोक 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये किंजल 11 आई एकवीरा अंबरपाडा. दोन्ही टीम इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. टॉस साठी रेडी राहायचंय. हो चांगला कॅच. हो सेलिब्रेशन पहा. अगोदरच्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली होती, परंतु इथे माचची कॅच खऱ्या अर्थाने कॅरी केली आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये पकडली कॅच. पहिली विकेट आली आहे ती माज 11 टीमची. ते सेलिब्रेशन ते ॲग्रेशन बरंच काही सांगून गेलं या बॉलवरती. आपण पाहताय ती कॅच कॅरी केल्यानंतर बॅटिंगसाठी आता नजीब आलाय बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. त्याला तुम्ही पाहू शकता. हे सगळे यंगस्टर आहेत दामट टीमचे आणि मैदानाच्या आतमध्ये खेळतात. परंतु दोन्ही टीम आपल्याकडे वेळ फार कमी आहे. वेळेचे बाण ठेवा, नाहीतर मग शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा एक फिल्डर आतमध्ये येईल फिल्डिंग करण्यासाठी. मग 4च फिल्डरमध्ये तुम्हाला सीमारेषेच्या पलीकडे सीमारेषावरती पेट्रोलिंग करायची आहे, म्हणजे फिल्डिंग करायची आहे. चला विकेट आल्यानंतर छोटीशी एक टीम मीटिंग. एक ओव्हर समाप्त झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अगदी आपण पाहताय 12 वरती, जिथे मीरच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आला होता. त्यानंतर आपण पाहताय मॅचची ती विकेट आली. आता मात्र नजीब बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आणि नवीन गोलंदाज सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहणार आहोत. मोहम्मद शमी. समी. बॉलिंग साठी आलाय समी. इट्स अ नो बॉल. चला 81,000साठी फक्त 14 सबस्क्राईब बाकी आहेत MTC लाईव्ह. हो चांगला स्ट्रोक. लवकरात लवकर सबस्क्राईब करा. ही मॅच समाप्ती पदावरती येईपर्यंत आपण ते 14 सबस्क्राईब या ठिकाणी कंप्लीट करूया आणि मग तिथून 81,000चा टप्पा कंप्लीट करेल ती MTC लाईव्ह. चांगली क्लॅरिटी आणि क्वालिटी आपल्याला MTC लाईव्हची पाहायला मिळते. ती या स्पर्धेला कव्हर करते. या स्पर्धेवरती जितक्या रजनी स्पर्धा होणार तितक्या स्पर्धा MTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला कव्हर होताना जरूर पाहायला मिळतील. दोन्ही टीम नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे. हो आखूड टप्प्याचा बॉल स्लॅश केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. आहेत पक्के दामत गावाचे हुक्माचे एक्के. दिलाचे दिलदार आहेत पक्के दामत गावाचे हुक्माचे एक्के. दम आहे त्यांच्या नावात, दम आहे त्यांच्या नावात. जावेद होत भाईचं नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. बबलून जे भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत. धावसंख्या जाऊन पोहोचेल या चौकाराच्या साह्यानं आपण पाहताय 21 धावा. हो आणखीन एक चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये बॉल बरोबर चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स घेत आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक तिसरा चौकार आलाय. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे. फलंदाज मीरनं चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. उमर 11. चला मीरने जर का अर्धशतक इथे कंप्लीट केलं तर खुरम नजे यांच्याकडून 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल मीरच्या अर्धशतकी खेळीसाठी. अजान होते त्याच्यामुळे आता
मायक्रोफोन थोडेसे थोडा वेळ बंद असेल. धावसंख्या 30 झाली आहे. 30 धावा धाव फलकावरती.
ओफ, इथे मात्र झेल कंप्लीट झाला. विकेट्स आपल्याला पाहायला मिळतीये आणि मीर हा फलंदाज इथून मात्र बाद होतोय. चांगली इनिंग साकारली मीरने आपण पाहताय. 9 बॉल मध्ये सॉरी 10 बॉल मध्ये 28 धावा त्यानं बनवल्या. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल ती धावसंख्या त्यानं धाव फलकावरती बनवली आणि टीमचे एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचले 33. 33 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बॅटिंगसाठी आयान आला आणि आयानच्या प्रत्येक चौकारासाठी बबलूबाई यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. हो, पहिलाच बॉल अगदी कट केलाय, डीप मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी फिल्डरने तिथे बॉल सोडलाय. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे आणि आता बबलूबाई यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आयाननं खऱ्या अर्थाने ते युक्ती लढवली. बॉल अगदी अंगावरती आला होता. सर ओव्हर झाली. ओव्हर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 वरती. 37 धावा धाव फलकावरती. थोडा स्पीडअप करा, वेळ नका घेऊ. चला दामत टीम, उमर 11 दामत, जास्त वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावा. आपल्याकडे नियमावली कडक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला देखील ती पनिशमेंट भेटेल, तुम्हाला देखील पॅनल्टी मिळेल. त्यासाठी तुम्ही मात्र थोडासा स्पीडअप करा. चला आता चौथ्या षटकाला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहताय. आली छोटा गोलंदाज, जवळपास 14-13 वर्षाचा हा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवरती पाहताय. वय वर्ष अगदी 13 आहे, परंतु आता इथून तो गोलंदाजी कसे करेल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. हे खऱ्या अर्थानं दामत गावचं भवितव्य आहे. ही सुरुवात इथून खऱ्या अर्थानं या प्लेयर्स घडवण्याची खऱ्या अर्थानं दामतकरांची चालू आहे. हो, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप मध्ये फिल्डर आहेत. बॉल आता तो निसटला. दुसऱ्या धावेचा कॉल केला जातोय. दुसरी धाव कंप्लीट होईल. पैकी थोडीशी जर पाहायला गेला हो, चांगला बॉल. टर्न पहा या गोलंदाजाकडे. 13 वर्षाचा गोलंदाज आहे आणि इतका चांगला टर्न त्याच्याकडे पाहायला मिळतोय. तो अचूक टप्पा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जी पण टीम या मॅच मध्ये विजय होईल त्या टीमला बबलूबाई नजे यांच्याकडून गोव्याची ट्रिप असेल. हो, इथे देखील फटका, मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये, फिल्डर आलेत. कॅच ड्रॉप. इथून देखील कॅच ड्रॉप झाली आहे. आलीनं बॉल टाकला होता, दुसऱ्या आलीनं तो कॅच ड्रॉप केला. गोवा कॅन्सल. एकविरेला ट्रिप असेल. गोवा कॅन्सल आहे. पॅकिंग करायला सुरुवात केली होती बॅटिंग करणाऱ्या टीमनी, परंतु तो कॅन्सल आहे. एकविरेला जायचंय कारण की वन डे रिटर्न आहे. हो, इथे देखील मिस टायमिंगच राहिला आहे. बॉल हवेमध्ये, फिल्डर. हो, इथे देखील आपण पाहताय दोघांमध्ये मिस अंडरस्टँडिंग झाली. दोनही अगदी आपण पाहताय. गोलंदाज देखील आले, यष्टिरक्षक देखील आले आणि झेल इथून देखील ड्रॉप झाला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 42. 42 धावा धाव फलकावरती. अलीनं चांगली ओव्हर टाकले. अलीनं चांगलं षटक हाताळलंय. अलीनं आतापर्यंत आपण पाहताय फक्त 5च धावा दिल्यात 5 बॉल मध्ये. इथे
स्ट्रोक तर चांगला खेळला, फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. एका धाबेनं धावसंख्या जाऊन पोहोचले 43, 43 धावा. आणि इथून जर पाहायला गेलं तर चौथं षटक मात्र समाप्त झालंय. चौथ्या षटकाचा खेळ समाप्ती पथावरती आल्यानंतर धावसंख्या 43 आली आहे. आता शेवटचं षटक असणार आहे. या शेवटच्या षटकामध्ये आता इथून किती धावा येणार ते देखील पाहावं लागेल. चला चला लगेच चला, जास्त वेळ नका घेऊ, लगेच आपली पोझिशन घ्या फिल्डिंगची. सर पाणी राहू द्या सर. सर नाही मागितलं. हो, बाहेर जाणारा बॉल त्याला खेळून काढला. फिल्डर आले त्या ठिकाणी, पकडतील तोपर्यंत फक्त एकच धाव पाहायला मिळते. एक सिंगल धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 44. आयान आणि नजीब बॅटिंग करतायत. ऑन स्ट्राईक आपण पाहताय नजीब आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय आयान आणि गोलंदाजी मार्कवरती रियान. नावांमध्ये कन्फ्युजन आहे. ओ फटका चांगला खेळला. मतीनजी बुबेरे साहेब सालोक गाववरून खऱ्या अर्थानं आले. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. जावाबाई चषक 2025 ही रजनी स्पर्धा आपण पाहताय. त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं देखील आगमन झालंय. साहेबांना विनंती आहे की या, आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. हो, वेगळा फटका खेळायचा होता परंतु बॉल जास्त बाहेर गेला आणि इथून मात्र व्हाईट बॉल पंच घोषित करतात. 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दामत गावच्या आज खऱ्या अर्थानं 4 टीम्स आपल्याला पाहायला मिळतील आणि ही मॅच त्याच्यातली सर्वात महत्त्वाची होती, कारण या मॅचवरती त्या 4 टीमचं भविष्य अवलंबून आहे. हो, इथे देखील आपण पाहताय फटका चांगला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी अगदी दूर भरून आलेत आणि तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगलच पाहायला मिळेल. आता दोन्ही बॅटर असं वाटतं की थोडीशी थकलेत की काय, कारण की आता मोठा फटका येत नाहीये. ती ताकद जनरेट करता येत नाहीये त्यांना. ताकद जनरेट करावा लागेल. सगळे 40, 13 ह्या एजची पोरं आहेत. हो, इथे मात्र कॅच पकडण्याचा प्रयत्न, अलीचा कॅच ड्रॉप झाला. दुसऱ्या धाबेसाठी पलटलेत. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. चांगले एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. प्रयत्न चांगले केले जात आहेत. बॉलपर्यंत पोहोचण्याचे ते प्रामाणिक प्रयत्न, त्याच्यामध्ये जरूर अपयश येत आहेत परंतु 4 बॉल झालेत, 2 बॉल बाकी आहेत, 1 बाईट आलाय. हो, चांगला बॉल, चांगला बॉल. इथून देखील नजीबनं डॉट बॉल खेळला. आता मात्र धावफलक थांबलाय 49 वरती. सालोक 11 त्यांच्या विरोधामध्ये किंजल 11 आई एकविरा अंबरपाडा, दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी लगेच. इनिंग ब्रेक झाली आहे. आपल्याला कॉल दिला होता 2, त्याच्यामुळे आता इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. तो कंपल्सरीच आहे. दोन्ही टीमला आता दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल
की आपण लगेच टॉस बॉक्समध्ये या टॉस करण्यासाठी. किंजल 11 आई एकविरा अंबरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये सालोक 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला हा कॉल असेल, फायनल कॉल असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहताय जिथे राणा प्रताप वेनगाव संघ उपस्थित नव्हता टॉस बॉक्समध्ये, त्या संघाला आपण त्या ठिकाणी पेनल्टी दिली होती. त्याच्यामुळं दोनही टीमचे कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये हवेत. जर दोनही कर्णधार नसतील तर मात्र षटक मात्र त्या दोनही टीमचे कमी करण्यात येतील. परंतु एखादा कर्णधार जर उपस्थित असेल आणि दुसरा कर्णधार नसेल तर मात्र एका टीमला त्या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आपण पाहता 51-52चं टार्गेट आहे. 52 धावसंख्येचं टार्गेट. सालोक टीमचे कर्णधार टॉस साठी आपण या. हंबरपाडा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. सालोक टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या लवकर. तर मी जावा भाई यांना विनंती करेल की आपण पुढील मॅचचा टॉस करावा. सालोक 11 विपक्ष हंबरपाडा या दोन टीम दरम्यान टॉस इथे केला जाईल. आजच्या रात्रीतील पुढील मॅच. सालोक टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. दुसऱ्या बाजूला अंबरपाडा टीमचे कॅप्टन आहेत आणि जावा भाई यांच्या शुभ हस्ते. तर टॉस आपण करतोय जावा भाई यांच्या शुभ हस्ते, ज्यांच्या नावाने ही ट्रॉफी आयोजित करण्यात आलेले ते जावा भाई यांच्या शुभ हस्ते आपण जोया गौसा 11 साळोक आणि किंजल 11 नंबर पडा या दोन टीम मध्ये करतो आपण टॉस. कॉल असेल अंबरपाडा टीमचा. हेड इज द कॉल आणि टेल. टॉस जिंकलाय तो मात्र जोया गौसा 11 सालोक टीम ने. यस कैप्टन, डिसीजन क्या असेल? पहले हम बॉलिंग लेंगे. फर्स्ट बॉलिंग लेंगे. कैप्टन क्या कहेंगे? जावा भाई की ट्रॉफी. जावा भाई आपके सामने, व्हॉट्स युअर ओपिनियन अबाउट दिस ट्रॉफी? म्हणजे दामतकरांची ही जी ट्रॉफी असते हिचं आयोजन कसं असतं याबद्दल काय सांगा? This trophy is very beautiful and very gorgeous stage on the in the Damat from Java bhai. So thank you. हमको खेलने के लिए चांस दिया, ये बहुत बड़ी बात है क्योंकि हम सिर्फ दामत में ही खेलते हैं. ध्यान में रखो दामत वाले, दूसरा किधर नहीं खेलते, सिर्फ दामत में ही. दूसरा किधर खेल भी नहीं सकते. Thank you very much, captain. Won the toss and choose to ball first. Over to Combox. थँक्यू सर. सो या मॅचकडे 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे उमर 11 टीमला. माज 11 टीमनं 51 धावा बनवल्यात पहिल्या सत्रामध्ये. वेळ घेऊ नका नाहीतर मग पॅनल्टी असेल. पहिले 2 बॉल डॉट बॉल आलेत. समत गोलंदाजी मार्कवरती आपण त्याला पाहताय. सिद्दीक ऑन स्ट्राईक आहे. उजर नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. 52चं टार्गेट आहे. टार्गेट मोठं आहे. हे टार्गेट मोठं आहे तर मात्र सुरुवात देखील मोठीच करावी लागेल. ओ स्विच इट केला.
फटका चांगला आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या 2 बॉल वरती आपण पाहताय डॉट बॉल. त्यानंतर मात्र आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकारानं अकाउंट ओपन झालंय. इरादे तर आता इथून स्पष्ट अगदी स्पष्ट पाहायला मिळतात. चौकारानं अकाउंट देखील ओपन झालं. 4 धावा धाव फलकापती 52 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे. सॅकिंग गेन वरती आपण पाहताय सिद्दीक. हो चांगला बॉल. आणखीन एक वेगवान आपण पाहताय. पडल्यानंतर बरोबर खाली राहिला. तिथून मात्र एसटी रक्षकानं बॉल सोडल्यानंतर मात्र बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आल्यानंतर धाव फलक जरूर पाहायला मिळत आहे. ते जाऊन पोहोचले 5 वरती. हो चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल. तेच सर्रार गतिमान चेंडू फेकले जात आहेत. गोलंदाज सम्मतच्या माध्यमातून आपण पाहताय. इथून 5 बॉल झालेत. 5 बॉल मध्ये 5 धावा आल्यात. धाव संख्या जाऊन पोहोचले 6. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. चला टीम मीटिंग नकोय. माझ 11. चला टीम मीटिंग नकोय. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ नका घेऊ. अजून आपल्या बऱ्याचशा मॅचेस इथून कव्हर करायचे आहेत. आपण वेळ घेतला तर मात्र पुढे वेळ होईल. चला चला फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ नका घेऊ. माझ 11. माझ मिराज टिबाळे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिराज आलेत. माजिद मिराज यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. आणि बबलूबाई यांच्याकडनं देखील 500 असतील प्रत्येक विकेटसाठी. माजिद आणि नेटमध्ये जेवढे दिवस खेळतील तेवढे बॉल. कारण की बॉलच्या पोतड्या भरल्यात कुरमबाई यांच्या घरी. एकही बॉल नाही जाणार बाहेर. तो बॅग मध्येच. हो काहीतरी सूत्रांकडून इशारा आला आणि मात्र लगेच थांबले. विकेट जर मिळाली तर डायरेक्ट 1000 रुपये एका विकेट साठी. पॉज घेतला. बॉल हवेमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. बॉल कडे पाहिलं. त्यांना माहितीये बॉल पुढे चाललाय. ते बॉलच्या पुढे जाऊन थांबले आणि तिथून मात्र एक सिंगल धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. अब्दुल त्या ठिकाणी फिल्डिंग करत होते आणि त्यांना माहिती आहे बॉल पडल्यानंतर पुढेच जाणार आहे. त्याच्यामुळे बॉलच्या अगोदरच ते पुढे आले. एक धाव इथून कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 वरती. फिल्डिंग इथून चेंज थोडीशी करताना थोडेसे चेंजेस फिल्डिंग मध्ये. विकेटच्या पाठीमागे आपण पाहताय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो मीर. हो चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. चला मीर आपण येऊ नका प्रत्येक बॉल वरती पुढे. मोठी धावसंख्या चेस करायची आहे. मोठे फटके तर मारावेच लागतील. तो प्रयत्न तर करावाच लागेल. प्रयत्न जर झाला तर मात्र ही धावसंख्या चेस होईल. हो इथे बॅटचे हलकेशी कडा. मीर कडे बॉल निघाला होता परंतु मीर कडनं थोडीशी चुकी झाली. परंतु रनआउटची विकेट आली आहे. फलंदाज इथून बाद होईल.
ओ काय फटका सजवला, परंतु फिल्डर कॅच ड्रॉप. 1000 रुपयाचं कॅश प्राइज. इम्रानजी बुबेरे साहेब, आपण व्यासपीठावरती यायचंय. इम्रानजी बुबेरे साहेब व्यासपीठावरती या. हो, इथे देखील मिस टायमिंग राहिला. बॉल बराच काल हवेमध्ये, फिल्डरने केली पुन्हा एकदा चुकी, कॅच ड्रॉप. तोपर्यंत चान्स देखील बनला होता रनआउटचा, तो देखील इथून मात्र मिस केला. 2 धाबा इथून कंप्लीट झालात. बाद ड्रिल करून दाखवतायत की फटका अशा पद्धतीचा मला खेचायचा होता, परंतु ती वेळ निघून गेली, तो बॉल निघून गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वरती. बनवायच्या त्या 52 धावा 30 बॉल मध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये किमान 10+ धावा एका षटकामध्ये आल्या असत्या तरी मॅच थोडीशी सोपी झाली असती. हो, इथे जास्त बाहेर निघालाय, जास्त टर्न मिळालाय माझी त्यांना, आणि इथून मात्र व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वरती. 11 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, यावेळी आउटसाइड दी लेग स्टंप इथे चेक केलं जात आहे. आणि षटक क्रमांक दुसरा देखील या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52चा पाठलाग करत असताना उमर 11 टीमची 11 वरती 1 सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. चला, फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. ज्या गोलंदाजाला तुम्हाला गोलंदाजी द्यायची आहे तो गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती जाऊन उभा राहिलाय. माज झालाय गोलंदाजी मार्क वरती. 3ऱ्या ओव्हरमध्ये माजला तुम्ही पाहताय. नेक्स्ट मॅच आणखीन एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या लॉर्ड्स मध्ये. एकीकडे तुम्ही पाहणार आहात किंजल 11 आई एकविरा हंबरपाडा, आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल सालोक 11. छोटा गोलंदाज आहे, परंतु रनअप पहा, जवळपास 20 पावलांचा रनअप आहे. आता पेस किती आहे या गोलंदाजाकडे ते पाहावं लागेल. हो, दांडीगुल, परफेक्ट यॉर्कर. बाडन पाडशा मधून बॉल सरळ एस्टंड वरती आदळला, आणि इथून खऱ्या अर्थानं दुसरी विकेट मिळाली आहे. अबुजर आलेत बॅटिंगसाठी, आणि इथून आपण पाहताय अबुजरनं पहिला बॉल डॉट बॉल केलाय. चांगले गोलंदाज समोर आपण पाहताय माज. पहिल्या बॉलवरती तो विकेट आला, त्यानंतर हा डॉट बॉल. अगदी जर पाहायला गेलं तर छोट्या कच्चे गोलंदाज आहेत, छोटे आहेत, 13 वर्षाचे आहेत, परंतु गोलंदाजी पहा अप्रतिम पाहायला मिळतीये, अचूकता त्यांची पाहायला मिळतीये, भरपूर चांगली गोलंदाजी आहे. यावेळी अगदी समोरच्या दिशेनं फटका लॉब केलाय, लॉंग ऑफ मध्ये बॉल निघालाय, फिल्डर आले त्या ठिकाणी वेगानं. तोपर्यंत एक तर कंप्लीट झाली का मिळणार दुसरी, परंतु मिळूच शकत नाही कारण की त्या ठिकाणी बॅकअपला आहेत.
एक सिंगल धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 12 वरती. 12 धावा धावफलकावरती आल्यात. बनवायच्या 52 आहेत, म्हणजे आता 12 बनल्यात. अजूनही जर पाहायला गेलं तर इथून धावा बनवायच्या आहेत. ते 15 बॉल मध्ये 40. अजूनही 15 बॉल मध्ये 40 धावा बनवायच्या आहेत. हो, इथे येस लागली पाठीमागे. मीरने पकडली कॅच. आणखीन एक विकेट. हे पारितोषिक जर का या गोलंदाजाला लागलं असतं ना, तर माजला मात्र 2 विकेट मिळाल्या होत्या. मग मात्र माजला 1000 रुपये जरूर इथून पाहायला मिळालं असतं. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. भरपूर चांगली गोलंदाजी केली जाते माज या गोलंदाजाच्या माध्यमातून. 5 बॉल मध्ये अवघी एकच धाव खर्च केले. त्यानंतर मात्र त्या 2 विकेट्स त्यानं मिळवल्यात. चांगली गोलंदाजी चालू आहे. 52 धावसंख्येचा बचाव करत असताना नेक्स्ट मॅच असेल किंजल 11 आई एकविरा वंजारपाडा हंबरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जोया 11 जोया गोशा 11 सालोक. त्या टीमचे पुरस्कर्ते अजगरजी जुवारी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहताय, तो देखील इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दरम्यान 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या अवघ्या 14. 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्या 2 महत्त्वपूर्ण विकेट्स आल्या. त्यानंतर मात्र तो संघ तिथे सामलाय. उमर 11 माज 11 चांगली खऱ्या अर्थानं बॅटिंग देखील केली आहे आणि आता मात्र बॉलिंगमध्ये देखील चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. सगळे यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये यंगस प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला टाइमपास करू नका, फिल्डिंग लगेच लावून घ्या. गोलंदाजी मायकवती समत. नितेश सर, एक विश्लेषण जर करायला गेलो ना तर प्रत्येक गोलंदाज 38 सर्कलच्या बाहेरच गोलंदाजी करण्यासाठी गेला, परंतु जेवढा त्यांच्याकडे वेग आहे, जेवढे ते धावतात तेवढं त्यांच्याकडे नियंत्रण देखील आहे. तो अचूकता, त्या अचूक टप्प्यावरती टाकले गेलेले ते बॉल आणि तिथून खऱ्या अर्थानं ते डॉमिनेट केलं आहे संपूर्ण. आपण पाहताय उमर 11 टीमच्या या फलंदाजांना मोठे स्ट्रोक आलेच नाहीयेत. पहिल्याच ओव्हरमध्ये एक चौकार आला, त्यानंतर मात्र ती धावसंख्या थांबली. समोर मोठा स्पीड ब्रेकरच ठेवलाय. चला चालू करा मॅच. हो, चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. ब्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु इथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळेल. समज सेकंड स्पेलमध्ये आलाय. पहिल्या स्पेलमध्ये 6 धावा. आता सेकंड स्पेलला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. हो, मोठा स्ट्रोक. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, जज करतायत. हो, जजमेंट चुकलं, परंतु बॅकअपला आलेत त्या ठिकाणी फिल्डर. तोपर्यंत आपण पाहताय 2 धावा इथून कंप्लीट होतील. कॅच वरती जाणं फार गरजेचं होतं. कॅच कॅरी करणं गरजेचं आहे. कॅच कॅरी झालं तर विकेट्स येतील. सोळा धावा धाव फलकावरती. हो, इथे देखील आपण पाहताय स्कोअर ऑफ द विकेट. फटका खेळला डीप मध्ये. प्रोटेक्शन अगदी वेगानं धावत आलेत. एक तर कंप्लीट झाली, एका मिळणार दुसरीसाठी प्रयत्न आणि 2 धावा इथून कंप्लीट. 2 धावा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 18 वरती. 18 धावा धावफलकावरती आल्यात. आतापर्यंत तुम्ही पाहताय 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 52 धावा बनवायच्या आहेत. अजून या षटकातील 3 बॉल बाकी आहेत. समजचा 2 षटक अप्रतिम राहिली होती, माजिद आणि त्यानंतर माजची 5 आणि 3 धावसंख्येची. हो, यावेळी नो लुक शॉट. चांगला स्ट्रोक आहे, परंतु फिल्डरने देखील चुकीच केली आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. बऱ्याचशा कालावधीनंतर खऱ्या अर्थानं आपल्या टीमचा आत्मविश्वास वाढवत असताना चौकार आला. फलंदाज अबुजरच्या बॅटमधून धावसंख्या जाऊन पोहोचले 22.
म्हणजे अजूनही 30 धावसंख्येची गरज असावी. 30 धावा अजूनही इथून बनवायच्या आहेत. बॉल तुमच्याकडे शिल्लक असतील ते 8. बॅटिंग करतोय तो फयान आपण पाहताय. हो चांगला बॉल, चांगला कमबॅक इथून पाहायला मिळतोय समजचं. एक चौकाराचा मार खाल्ल्यानंतर आता मात्र ट्रॅक वरती आलाय आणि आता त्याला अचूकता मिळाली आहे. इथून मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बादशी हलकीची कडा घेतली आहे. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फिल्डर कडनं चुकी झाली आहे. बॉल अगदी डीप मध्ये चाललाय. फिल्डर प्रयत्न करतात बॉलला तर स्टॉप केलाय आणि तिथून जर पाहायला गेला तर मात्र 2 धावा इथून देखील कंप्लीट केल्या जातात. 2 धावा वाचवल्या. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आता शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 28 धावा बनवायचे आहेत. 6 बॉल आणि 28 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. 4 मिनिटाच्या आतमध्ये हे षटक संपवायचं आहे. फलंदाजीसाठी माज आलाय. माज 11 टीमचा कॅप्टन. ओ चांगला बॉल माजचा इथून आपण पाहताय. पंचांकडे अपील. पंच मात्र अगदी तटस्थ आहेत. डीप झालाय बॉल, बाउन्स झालाय, टप्पा घेतलाय बॉलनं, त्यानंतर यष्टीरक्षकाकडे आलाय, परंतु अपील शेवटपर्यंत चालूच आहे. पॉपिन क्रीजचा पुरेपूर वापर केला जातोय बॅट्समन कडून, परंतु तो बॉल वरती जाणं गरजेचं राहील. माजिद भाई फिल्डिंग करतायत डीप स्क्वेअर लेग मध्ये. हो इथे आपण पाहताय फुल टॉस बॉल आलाय, तो देखील मारू शकले नाहीयेत. संधी होती इथे फलंदाजाला या फुल टॉस बॉल वरती मोठा स्ट्रोक मारण्याची, परंतु तिथून देखील डॉट बॉलच. बाजनं 2 डॉट बॉल फेकलेत. 4 बॉल बाकी आहेत. धावसंख्या अजूनही इथून बनवायची ती 28. हो फुड्यामध्ये टाकला होता बॅटचे. अगदी आपण पाहता लेडिंग एज घेतली. बॉल अगदी फिल्डरच्या हातामध्ये जाईल तोपर्यंत 1 धाव इथून कंप्लीट. 3 बॉल अजूनही बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल आणि 27 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे उमर 11 टीमला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. माज 11 टीमनं चांगला परफॉर्मन्स दिलाय या स्पर्धेमध्ये. सेकंड राऊंडची मॅच खेळण्यासाठी त्यांना बराचसा वेळ प्रतीक्षा करावी लागेल. ओ फाटका तर दमदारच खेळला, परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहे तो जज करत होते, परंतु कॅच ड्रॉप झाल्यानंतर पुन्हा एकदा दुहेरी धाव आली आहे. 27 धावा धाव फलकावरती. आता 25 बनवायचे 2 मध्ये. 2 बॉल आणि 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. किती 11 बॉल. हो इथे मिस टायमिंग राहिला. बॉल बराच काल हवेमध्ये. हो इथे देखील कॅच ड्रॉप आणि मात्र ही मॅच जिंकली आहे ती माज 11 टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. एकच मॅच जिंकलेत माज 11, एकच जिंकलेत. अजून बरेचशा मॅच बाकी आहेत. आताशी एकच मॅच जिंकलेत. दिल्ली अभी बहुत दूर है. अभी बहुत सफर बाकी है.
चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 11 बॉलमध्ये 28 धावा बनवणारा मीर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मीर या आपण मॅन ऑफ द मॅचच्या किताबासाठी. आणि सेकंड मॅचला जशी होईल सुरुवात मायक्रोफोनवरती करूया बदल. मायक्रोफोनवरती आवाज तुम्ही ऐकणार आहात अजय डायरे सरांचा. मी थांबतो तुम्ही थांबू नका. पाहत राहा जाबाबाई चषक 2025.